आता मुलांच्या आईवडिलांना पैसे मिळणार। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर वर्षाला 54,000 रुपये मिळणार। आता तुमचा मुलगा पहिलीत असो, दुसरीला असो किंवा तो 18 वर्ष पूर्ण झालेला असो, तुम्हाला 15 ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहे। याआधी सरकारच्या सर्व योजना फक्त मुलींसाठी असायच्या, पण खास मुलांसाठी सरकारनं एक विशेष योजना 15 ऑगस्ट पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत घरातील प्रत्येक मुलाला प्रति महिना 2250 रुपये म्हणजे वर्षाला 27,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला। पहा, हा महिला व बाल विकास विभागामार्फत आलेला त्या योजनेचा अर्ज आहे। तुम्ही पाहू शकता, या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना। हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे। त्याला लागणारी 7 कागदपत्र जोडून द्यायचे आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक मुलासाठी दरमहा 2250 रुपये येणार आहेत। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। या योजनेचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत। मुलांच्या आईवडिलांना मुलाच्या शिक्षणासाठी, मुलाच्या पोषणासाठी प्रत्येक मुलाला 27,000 रुपये देण्यात येणार। मुलांच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार। तुमचा मुलगा मग त्यामुळे आत्ता जन्मलेला असू द्या, पहिलीला असो, दुसरीला, पाचवीला किंवा 18 वर्ष पूर्ण झालेला असू द्या, संपूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता मुलांच्या पालकांना 54,000 रुपये देण्यात येणार आहे। कालपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे आता बघा, हा अर्ज कसा भरायचा, नक्की काय करायचं, नक्की काय कागदपत्र लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय बँकेमध्ये पैसे मिळणार नाही। बँक खातं यासाठी कोणतं लागतं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आता पहा, सगळ्यात आधी तुम्हाला ही बातमी खोटी वाटू शकते, पण ही योजना 100% खरी आहे। आता तुम्ही पाहू शकता, ही वर्धा जिल्हा परिषदेची सरकारी वेबसाईट आहे। या वेबसाईटवर बाल संगोपन योजना असं लिहिलंय। ही योजना तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये योजनेचा तपशील, आवश्यक कागदपत्र या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। सर्व काही सरकारी वेबसाईटवर दिलेलं आहे। त्यामुळे ही बातमी 100% खरी आहे, जिचा लाभ तुमच्या मुलांना देखील आता मिळणार आहे। आता योजना खरी आहे हे जर समजलं असेल तर आता पाहूया त्याचा फॉर्म कसा भरायचा। आता तुम्ही पाहू शकता, हा महिला व बाल विकास विभागामार्फत आलेला हा फॉर्म आहे। आता हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा याची लिंक देणार आहे। याची प्रिंट काढून तो कुठे जमा करायचा, या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी कशा कशा भरायच्या, कुठे कुठे काय लिहायचं, कोणती कागदपत्र कुठून आणून जोडायची, ही माहिती लक्षपूर्वक ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमच्या मुलाला 100% पैसे मिळवता येतील। पण फॉर्म जर चुकला तर तुमच्या शेजारच्या मुलाला पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाही आणि मग तुम्ही रडत बसाल। त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक कान देऊन ऐका। आता एक महत्त्वाची टिप्स देखील सांगणार। आता पहा, हा बाल संगोपन योजनेचा फॉर्म आहे। याच्या अंतर्गत मुलाला दरमहा 2250 रुपये देण्याची तरतूद याच्यामध्ये आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत आलेला हा फॉर्म आहे आणि हाच फॉर्म, हा अर्ज तुम्ही भरायचा आहे। पहा, तुम्ही पाहू शकता, इथे योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना। हा फॉर्म भरायचा आहे। आता आपण सगळ्यात आधी संपूर्ण सविस्तरपणे फॉर्म कसा भरायचा हे समजून घेणार। त्यानंतर पैसे मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, अटी व शर्ती याच्यामध्ये काय आहेत, कोण अर्ज करू शकतं, कोणत्या मुलांसाठी ही योजना आहे। आता पहा, तुम्ही पाहू शकता 2026 सुरू झाले आणि जवळपास आता 7 ते 8 महिने 9 महिने त्या ठिकाणी होऊन गेलेत। मग आता तुम्हाला राज्यातील सर्व नागरिकांसाठी आणि माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी सरकारने एक विशेष योजना आता सुरू केलेली आहे। आता पहा, हे कशा पद्धतीनं पैसे मिळवायचे सगळी सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात। आता सगळ्यात आधी ही जी योजना काय आहे, याचं स्वरूप काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ आणि नंतर अर्ज कसा भरायचा आणि कुठे जाऊन जमा करायचा आणि बँकेत कसे पैसे येणार, आता ही माहिती घेतो। आता पहा, ही मुलांसाठीची योजना आहे। याच्यामध्ये मुलाला 2250 रुपये प्रति महिना मिळणार, म्हणजे वर्षाला 12 महिने असतात। 12 गुणिले 2250 केलं तर ते येतात 27,000 रुपये। आता तुम्ही म्हणाल तर 54,000 म्हटले होते, 27,000 कसं काय झालं? तर ही योजना 2 मुलांसाठी आहे। तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्हाला 27 अधिक 27 54,000 रुपये मिळतील आणि जर दुसऱ्या वेळेस तुम्हाला जर जुळे मुलं झालेले असतील तर तुम्हाला 3 मुलांचे पैसे मिळू शकतात। आता पहा, याचा अर्ज कसा करायचा, कागदपत्र कुठली लागतात, कोणते पालक अर्ज करू शकतात, ती माहिती आता घेऊया। तर पहा, राज्याच्या बाल संगोपनकारी योजना राबवली जाते। याच्यामध्ये पात्रता अशी आहे, पहिली अट अशी आहे की मुलाचं वय 0 पासून 18 वर्ष असणं गरजेचं। 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी योजना आहे। आता पहा, या योजनेअंतर्गत जे पूर्वीचं अनुदान होतं, लक्षपूर्वक ऐका, अनुदान फक्त 1100 रुपये होतं, ते आता वाढून 2250 रुपये करण्यात आले। महागाई वाढवल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। आता याचा लाभ कसा दिला जातो, तर हा जो लाभ आहे तर हा पात्र लाभार्थ्यांना पूर्वी कॅश स्वरूपात म्हणजे डायरेक्ट थेट हातात कॅश पैसे दिले जायचे,
पण आता हा बँक खात्यात ही रक्कम दिली जाते. मुलाच्या आणि पालकाच्या नावाने एक जॉईंट अकाउंट उघडावं लागतं. कदाचित पालक जरी असेल आणि मुलाचं जरी असेल मायनर अकाउंट, तरी त्याच्यावर हा लाभ मिळू शकतो. आता कोणत्या पालकांचा समावेश याच्यात होतो, कोणत्या पालकांच्या मुलांनाही पैसे मिळतात, पैसे बँक खात्यात येण्यासाठी काय करावं लागतं, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आता कागदपत्र काय लागतात ते एकदा जाणून घ्या, कारण की कागदपत्र काढायला वेळ लागतो आणि वेळ लागतो म्हणून तुम्ही बघू शकता बऱ्याचशा योजनांचे पैसे मिळत नाही. तर पहा, सगळ्यात आधी पहिलं कागदपत्र लागतं पालकाचं आधार कार्ड. आता पालकाचं आधार कार्ड हे अपडेटेड असावं, 10 वर्ष जुनं जर असेल तर त्याचा फोटो, नाव, पत्ता जो आहे तो प्रॉपर असावा. त्यानंतर जो बालक आहे म्हणजे ज्या मुलाचा फॉर्म भरायचा आहे त्याचं आधार कार्ड व्यवस्थित असावं. त्यानंतर त्या मुलाचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट चालतं. त्यानंतर लागतो रहिवासी पुरावा. आता जर एखाद्याचे आईवडील मृत झाले असतील तर त्या आईवडिलांचा मृत्यू दाखला, प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित फोटो लागतो. जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र लागतं. दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो लागतं. त्यानंतर पालकांचं बँक अकाउंट, पोस्टाचं पासबुक. त्यानंतर एक महत्त्वाचं कागदपत्र लागते की जे म्हणजे तुमच्या मुलाचं 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे याच्यासाठीचं एक पुरावा म्हणून एक कागदपत्र लागतं. तर अशा प्रकारचे जे बालक आहेत यासाठी पात्र आहेत. आता हे जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल देऊ शकता. त्यानंतर घरपट्टी, पाणीपट्टी याचा पुरावा देऊ शकता. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता. तर अशा प्रकारे कागदपत्र आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता हा फॉर्म आहे. लक्षपूर्वक पहा, हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य असं स्पष्टपणे लिहिलं आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत करायचा हा अर्ज आहे. बालकाचं याच्यावर संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर त्याची जन्मतारीख व्यवस्थितपणे लिहायची आहे. त्यानंतर जात व धर्म, त्यानंतर इयत्ता म्हणजे तो कितवीमध्ये शिकतोय, त्यानंतर बोनाफाईड, त्यानंतर पालकाचं संपूर्ण नाव तिथे स्पष्टपणे लिहायचं आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल आहे किंवा लँडलाईन आहे त्याचा नंबर लिहायचा आहे. त्यानंतर बालकाची कौटुंबिक स्थिती, त्यानंतर बालकाच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे. मग यामध्ये शेती आहे का व्यवसाय आहे, त्यानंतर लाभाची आवश्यकता. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यात लिहायच्या. आता मी या सगळ्या गोष्टी जोडायच्या. आता इथे खालचे कागदपत्र बघून घ्या. कागदपत्र इथे पहा, उत्पन्नाचा दाखला, आई व वडील पाल्याचे आधार कार्ड, कुटुंबाचा एकत्रित फोटो, मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आई वडिलांचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र, आई वडिलांचं बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे. आता हा फॉर्म आहे. लक्षपूर्वक पहा, या योजनेसाठी कोण पात्र आहे ही माहिती आहे का. आता सगळीच बालकं याच्यासाठी पात्र नाही आहेत, सगळीच मुलं यासाठी पात्र नाही आहेत. तर याच्यासाठी पात्र असणाऱ्या जे बालक आहेत किंवा जी मुलं आहेत तर ती अनाथ बालकं आहेत. पहा, अनाथ बालकं की ज्यांची आई वडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे अशा बालकांना ही योजनेचा लाभ दिला जातो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा टाईप कोण आहे की ज्या मुलांच्या आईवडिलांचं कोरोनामध्ये कोरोना व्हायरस या रोगाच्या प्रादुर्भावात जर कोणी मृत पावलं असेल तर त्यांना त्या ठिकाणी होते. त्यानंतर एकच पालक असणारी मुलं असतील किंवा घटस्फोट झालेले असतील, विभक्तीकरण झालेले असतील, अविवाहित मातृत्व असतील, गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहेत, कुटुंब विघटित झालं आहे, कुष्ठरोग झाला आहे, जन्मठेप भोगत असणाऱ्या कायद्यांची बालकं असतील, तीव्र मतिमंद बालकं, HIV ग्रस्त बालकं किंवा अशी बालकं की जे शाळेत न जाणारे बालकामगार किंवा अशा पालकांची मुलं की ज्यांची परिस्थिती नाही, तर अशा पालकांसाठी आहे. तर पहा, हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता आणि तुमच्या जवळच्या महिला बालकल्याण विभागामध्ये संपर्क करून हे फॉर्म देऊ शकता. आता हा अशा पालकांसाठी आहे, अशा मुलांसाठी आहे की ज्यांना खरंच याची गरज आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे आणि जर तुमच्या आसपास एखादा असा मुलगा असेल तर त्याला नक्कीच ही माहिती त्यापर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.